गुड आफ्टरनून मैत्रिणींनो, कशा आहात मैत्रिणींनो तुम्ही? आता वाजलेत मैत्रिणींनो दुपारचे 3 वाजलेत आणि माझं आत्ताच सगळं आवरलं आहे मैत्रिणींनो. मी जेवण केलं, वट्टा हे पूर्ण क्लीन केला, पालक केलता मैत्रिणींनो, आज हाटून पालक केलता आणि ताक केलतं. ताक मला काही तेवढं विशेष आवडतं आहे मैत्रिणींनो, पण घेतलं ना माझं डोकं दुखतं आहे, म्हणजे ॲसिडिटीचा त्रास आहे मला, त्याच्यामुळं मी जास्त हे करत नाही मैत्रिणींनो. पण सगळं आवडलं, आता जिकडं तिकडं पसारा हे लावला आणि फ्रीजमधला पण राडा काढला मैत्रिणींनो. फ्रीजमध्ये शेपू हे बरंच काही होतं, शेपू मी नाही करण्याने पिवळी पडली मैत्रिणींनो, वाया गेली ती शेपू. आणली तेव्हा जरा ही होती म्हणून मी म्हणलं करीन पुन्हा माझ्या बी लक्षात नाही. चला मैत्रिणींनो, मग मी आज तुम्हाला काही उन्हाळ्यात स्किन केअर कसं करायचं मैत्रिणींनो, तर उन्हाळ्यात त्वचा कशी हे करायची त्वचेला, तर ती मी सांगणार आहे मैत्रिणींनो. तर उन्हाळ्यामध्ये मैत्रिणींनो काळपटपणा घालवण्यासाठी मैत्रिणींनो टॅन म्हणजे उन्हात जाण्यानं मैत्रिणींनो आपली स्किन टॅन पडते, म्हणजे काळी पडते. तर जे बारीक धुळीकण असतात मैत्रिणींनो, आपण बाहेर जातात तर ते आपल्या स्किनच्या पोर्समध्ये जाऊन बसतात मैत्रिणींनो आणि त्याच्यामुळे आपली त्वचा काळी पडते, पिगमेंटेशन येते मैत्रिणींनो. तर ते घालवण्यासाठी मैत्रिणींनो आपल्याला काकडी डोळ्यावर कापून लावायची मैत्रिणींनो आणि काकडी खिसायची आणि त्याचं पाणी हे करून आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचं मैत्रिणींनो. 10-15 मिनिट ठेवायचं, वॉश करायचं मैत्रिणींनो. त्याच्यामधून काकडींमधून आपल्या स्किनला जे प्रोटीन्स असतात का ते मिळतात मैत्रिणींनो आणि त्वचा पण चांगली राहते आणि अशी तुकतुकीत होती त्वचा काकडीनं. 2 नंबरला मैत्रिणींनो बटाटा असते ना मैत्रिणींनो, बटाट्याचा रस काढायचा मैत्रिणींनो आणि ते सुद्धा मैत्रिणींनो तुम्ही चेहऱ्याला लावू शकतात मैत्रिणींनो. बटाट्याचा रस, त्याच्याने काही हानी होत नाही तुमच्या स्किनला. त्याचा रस काढायचा, बटाटा खिसायचा, त्याचा रस घ्यायचा किंवा मग तसा बी खिसलेला बटाटा पूर्ण असं चेहऱ्याला घासून घ्यायचं सर्क्युलर मोशनमध्ये. तर त्याच्याने सुद्धा तुमच्या त्वचेला विटॅमिन ई मिळतं आहे मैत्रिणींनो बटाट्यामधून. त्याच्यामुळं तुमची त्वचा अशी उन्हात सुद्धा अशी छान राहते मैत्रिणींनो. एक प्रकारचं म्हणजे बटाट्यामध्ये पाणी असते ना मैत्रिणींनो, त्वचेला पाणी मिळतं आहे मैत्रिणींनो एक प्रकारचं. त्याच्यामुळे तुमची स्किन चांगली राहते मैत्रिणींनो. उन्हाळ्यामध्ये स्किन ड्राय पडते, तर बटाट्याचा सुद्धा तुम्ही पाणी हे तुम्ही लावू शकतात मैत्रिणी. त्याच्याने सुद्धा स्किन चांगली राहते, पुन्हा पोत चांगला राहते मैत्रिणींनो त्वचेचा आणि काही म्हणजे बॅड इफेक्ट होत नाहीत मैत्रिणींनो. पुन्हा दही मैत्रिणींनो 3 नंबरला दह्यामध्ये मैत्रिणींनो लॅक्टिक ॲसिड असते, तर लॅक्टिक ॲसिड असते मैत्रिणींनो आणि लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे तुम्ही 20 ते 15 मिनिट मैत्रिणींनो तुमच्या हाताला आणि पायाला जरी लावलं तर दही मैत्रिणींनो, तर एक प्रकारचं वॅक्सिंग झाल्यासारखं ब्लीच आपण ब्लीच कसं वापरतो मैत्रिणींनो, तसं ब्लीच एक प्रकारचं होतं आहे मैत्रिणींनो. आणि असं त्वचेला एक प्रकारचं हे मिळतं आहे, त्याच्यातून विटॅमिन मिळते. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळं विटॅमिन मिळतात मैत्रिणींनो आणि ते असं पूर्ण लावायचं प्लेन हाताला पायाला, एक प्रकारचं तुमची ब्लिचिंग होती आणि चांगली होते मैत्रिणींनो. मॉइश्चरायझर मिळते, असा एक फायदा आहे मैत्रिणींनो. पुन्हा नंबर 4ला मैत्रिणींनो आहे हळद मैत्रिणींनो. हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे मैत्रिणींनो. म्हणजे हळदीमध्ये मैत्रिणींनो तुम्ही 2-3 लिंबाचे थेंब टाका मैत्रिणींनो आणि कच्चं दूध घ्या मैत्रिणींनो, गाईचं किंवा म्हशीचं. सकाळी येतं आहे मैत्रिणींनो दूध, तर ते घ्यायचं, थोडं वाटीत बाजूला ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. ज्या दिवशी तुम्हाला वापरायचे का त्या दिवशी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये 1-2 लिंबाचे रस टाकायचे मैत्रिणींनो आणि सगळं मिक्स करून तुमच्या त्वचेला लावा. ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे, समजा आता माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे, तर त्याच्याने ब्लिचिंग होतं आहे मैत्रिणींनो चेहरा आणि चांगला वॉश करून घ्यायचं. लावल्यानंतर त्याचा लेप द्यायचा 10 ते 15 मिनिट
आणि वॉश करायचा तुमची त्वचा इतकी चांगली होती मैत्रिणींनो. आणि कुठं पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही मैत्रिणींनो, कोणतं प्रॉडक्ट आणायची गरज नाही मैत्रिणी. तुम्हाला घरच्याच सामानातून मैत्रिणींनो हे तुम्ही तुमच्या त्वचेला लावू शकतात, करू शकतात मैत्रिणींनो. चला मैत्रिणींनो, यांची सेन्सिटिव्ह स्किनसाठी खूप चांगले आहे मैत्रिणींनो. हे असे घरातले पदार्थ मैत्रिणींनो. काकडीमध्ये थंडावा असते, पुन्हा टमाटर, ह्याच्यातून म्हणजे पूर्ण आपल्या किचनमधले जे सामान आहे मैत्रिणींनो त्याच्यातूनच आपल्या त्वचेला काही काही मिळते. आपण ट्राय करायला पाहिजे मैत्रिणींनो. आणखीन अशा रेमेडी मैत्रिणींनो म्हणजे टिप्स तुम्हाला मी नेहमी देत राहील मैत्रिणींनो. माझ्या व्हिडिओला मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात मैत्रिणींनो त्यांनी सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. म्हणजे तुम्हाला आता ब्युटी टिप्स द्यायले, कुणाला आवडतात कुणाला नाही, मग मला कळेल मैत्रिणींनो. कमेंटमध्ये सांगा म्हणजे ब्युटी टिप्स द्यायच्या का दुसरे रेग्युलरचं हे करायचं, मला कमेंटमधून सांगा मैत्रिणींनो. आणि ज्यांना टिप्स आवडतात त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा.